आपण मॅट्रिसेसच्या टॉपिकविषयी माहिती पाहतो. ठीक आहे, तर या टॉपिकमधील आपण एक्झरसाइज 2.2 मधील जे टोटल जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनपैकी आपण क्वेश्चन नंबर 1st, 2nd, 3rd, 4th अँड 5th क्वेश्चनपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. ठीक आहे, तर 5th क्वेश्चनमध्ये आपले 2 सब क्वेश्चन आपण सॉल्व करून घेतलेले आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 5th मधील जो 3rd सब क्वेश्चन आहे तो आपल्याला सॉल्व करून घ्यायचा आहे. तर सुरू करूया क्वेश्चन नंबर 5th मधील क्वेश्चन नंबर 3rd. तर या क्वेश्चनमध्ये बघा, क्वेश्चन नंबर 5th मधला फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय द ॲडजंट मेथड. ठीक आहे, तर आपल्याला जे खाली जे आपल्याला जो क्वेश्चन दिलेला आहे 3rd सब क्वेश्चन, त्याला आपल्याला फाइंड द ए इनवर्स, आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचा आहे, पण आपल्याला हेल्प घ्यायची आहे ॲडजंट ऑफ मॅट्रिक्सची. ठीक आहे, तर बघा क्वेश्चन नंबर 3rd. क्वेश्चन नंबर 3rd काय आपला, क्वेश्चन नंबर 3rd 1 0 0 1 0 0 3 3 0 5 2 -1. तर हा क्वेश्चन आपल्याला काय करायचं आहे, फाइंड ए इनवर्स, फाइंड ए इनवर्स बाय ॲडजंट मेथड, बाय ॲडजंट मेथड. ठीक आहे, तर आपल्याला ए इनवर्स या ठिकाणी फाइंड करायचं आहे, पण ॲडजंट ऑफ मेथडनं ते काय करायचं आपल्याला फाइंड करायचं आहे, ए इनवर्स बाय ॲडजंट मेथड. ठीक आहे, बाय ॲडजंट मेथड. क्लिअर. आता बघा हा क्वेश्चन आहे आपला 3/3चा. क्लिअर. मॅट्रिक्सची ऑर्डर काय 3/3. तर यामध्ये आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे, कोणता आहे तो, ए इनवर्स इक्वल टू 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए, इंटू ॲडजंट ऑफ ए. तर यामध्ये आपल्याला ए इनवर्स फाइंड करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टीची गरज लागेल, ती म्हणजे कोणती, डिटर्मिनंट ऑफ ए आणि ॲडजंट ऑफ ए. ठीक आहे, तर आपल्याला ॲडजंट ऑफ ए करायची प्रोसिजर कशी आहे, जर आपल्याला ॲडजंट ऑफ ए फाइंड करायचं असेल तर आपल्याला काय लागेल, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. जर हे मॅट्रिक्स आपल्याला फाइंड करायचं असेल तर याला आपल्याला 2 गोष्टी करायला लागेल, एक म्हणजे मायनर ऑफ एलिमेंट आणि दुसरी कोणती लागेल, कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. क्लिअर. तर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सवर आपण जर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स अप्लाय काय करायचा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, तर आपल्याला तो मॅट्रिक्स काय मिळेल, तो मॅट्रिक्स आपल्याला मिळेल कोणता, ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. कोणता मिळेल तो, ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तर बघा आपल्याला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करावं लागतील, त्याची मदत आपल्याला मायनर ऑफ एलिमेंट आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंटची मदत घेऊन कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आपल्याला त्या ठिकाणी मिळून जाईल. ठीक आहे, तर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सवर अप्लाय केल्यानंतर आपण ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपल्याला काय मिळेल, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर ह्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 5th मधला 3rd सब क्वेश्चन. आता काय ॲडजंट ऑफ ए काढण्यासाठी अप्लाय करावं लागेल, मायनर ऑफ एलिमेंट आणि कोफॅक्टर ऑफ एलिमेंट, ह्या 2 गोष्टी आपल्याला सुरुवातीला फाइंड करून घ्यावं लागेल. त्याच्या अगोदर आपण काय करू, डिटर्मिनंट ऑफ ए फाइंड करू. डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू तो जो डिटर्मिनंट आपण 3/3चा फाइंड करत असेल तर काय करायचं, त्याला फर्स्ट एलिमेंट घ्यायचा, रो फर्स्टमधला फर्स्ट एलिमेंट आणि कॉलम, हा झाला कॉलम 1, हा झाला कॉलम 2nd, हा झाला कॉलम 3rd, हा रो 2nd, हा रो 3rd. क्लिअर. आता यामध्ये बघा फर्स्ट एलिमेंट कोणता आहे, 1. आता हा 1 कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट काय करायचे, डिलीट करायचे. उरलेले एलिमेंट कोणते, 3 0 2 -1. ठीक आहे, तर ह्या 3 0 2 -1 मध्ये ह्याचं काय करायचं, डिटर्मिनंट फाइंड करायचा किंवा ह्याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा आणि मध्ये मायनस साईन देऊन टाका. ठीक आहे, तर बघा आता हा 1 पण फर्स्ट कसं घ्यायचा, पॉझिटिव्ह घ्यायचा. सपोज इथं -1 असतं तर प्लस मायनस इथं मायनस आलं असतं, म्हणजेच जो फर्स्ट एलिमेंट आहे तो ॲज इट इज घ्या. म्हणजे 1 म्हणजे काय, 1 काय फर्स्ट काय, A1 म्हणजे काय 1. आता उरले एलिमेंट कोणते, 3 0 2 -1. कोणते उरले, 3 0 2 -1. आता ह्यामध्ये करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, 3 × -1 -3
आणि 2 इंटू 0 काय जाईल +0. ठीक आहे. आता हा +1 झाला. आता सेकंड काय मायनस. आता या ठिकाणी 0 आहे म्हणजे या ठिकाणी काय होईल +0. हे टोटल टर्म काय येईल 0 येऊन जाईल ना. आता 0ला कोणत्याही संख्येनं मल्टिप्लाय केलं तर काय येईल 0 येईल. तरी सो आपण स्टेप बाय स्टेप लिहू. 0 कुठे प्रेझेंट आहे, कुठे प्रेझेंट आहे फर्स्ट रो सेकंड कॉलम. उरलेले लिमिट 3 0 5 -2. 3 इंटू -5 गेट आन्सर -3 इंटू -1 गेट आन्सर -3. 5 इंटू 0 गेट आन्सर +0. ठीक आहे. आणि 0ला प्लस साईन कसं असतं प्लस असतं. ठीक आहे. त्यानंतर काय येईल +0 आणि या ठिकाणी काय येईल 0 कुठे प्रेझेंट आहे रो फर्स्ट कॉलम थर्ड. 3 3 5 2 3 2 6 आणि 5 3 15 -15. क्लिअर. आता बघा यामध्ये बघा आता या ठिकाणी किती येईल 1 × 3 -3 +0 -3. 1 इंटू -3 -3. या ठिकाणी ही टर्म 0 होऊन जाईल आणि ही पण टर्म काय होईल 0 होऊन जाईल. म्हणजे आपलं डिटर्मिनंट ऑफ ए काय आला आपल्याकडे -3. -3 कसं आहे इज नॉट इक्वल टू 0 म्हणून काय होईल ए इनवर्स एक्झिस्ट. म्हणून काय होईल ए इनवर्स एक्झिस्ट. आता आपण काढूया. आता आपल्याला डिटर्मिनंट आला. आता आपण काढूया ॲडजंट ऑफ ए. ॲडजंट ऑफ ए. तर ॲडजंट ए फाईंड करण्यासाठी आपल्याला काय झालं पहिल्यांदा मायनर ऑफ एलिमेंट पुन्हा कोफॅक्टर ऑफ एलिमेंट आणि त्यापासून कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करावं लागेल. ठीक आहे. तर बघा A11 इक्वल टू किती आहे 1. आता हा 1 कुठं प्रेझेंट आहे आणि कुठं कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट काय करायचे सोडून द्यायचे. उरलेले एलिमेंट कोणते 3 0 2 -1. तर M1 काय भेटेल आपल्याला त्या ज्या एलिमेंट जे उरले त्या एलिमेंटला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि मायनस आणायचं. 3 इंटू -1 -3 आणि 2 इंटू 0 0 म्हणजे आन्सर आपल्याला -3. त्यानंतर A11 इक्वल टू -1 जी पोझिशन ती रेस्टला 1 + 1 इंटू -3 इक्वल टू आन्सर -3. त्यानंतर नेक्स्ट कोणता एलिमेंट आहे A12 इक्वल टू 0 आणि M12 काय मिळेल आपल्याला हा 0 फर्स्ट रो सेकंड कॉलम 3 0 5 -1 म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला भेटेल -3. 3 इंटू -1 गेट आन्सर -3. 5 इंटू 0 गेट आन्सर 0 म्हणजे या ठिकाणी -3. त्यानंतर A12 किती येईल A12 इक्वल टू -1चा 1 + 2 इंटू -3 म्हणजे आन्सर काय येईल आपलं +3. -1चा क्यूब -1 -1 इंटू -3 गेट आन्सर +3. त्यानंतर काय A13 म्हणजे किती 0 आणि या ठिकाणी M13 किती भेटेल आपल्याला मायनर ऑफ एलिमेंट M13 किती भेटेल. आता A13 0 फर्स्ट रो थर्ड कॉलम उरलेले लिमिट 1 2 3 4 3 दोन्ही 6 आणि 5 3 दोन्ही 6 आणि 5 3 किती 15 म्हणजे आन्सर किती लिहितं -9 म्हणजे या ठिकाणी A13 किती मिळेल आपल्याला -1चा 1 + 3 इंटू -9 म्हणजेच आन्सर किती येईल -1चा चौथा घात +1 आणि इंटू -9 गेट आन्सर -9. ठीक आहे. त्यानंतर काय मिळेल आता A21 इक्वल टू किती आहे 3 आणि या ठिकाणी M21 किती भेटेल आपल्याला. आता हा 3 कुठं प्रेझेंट आहे रो सेकंड कॉलम फर्स्ट. उरलेले एलिमेंट कोणते 0 0 2 -1 0 इंटू -1 0 2 इंटू 0 0 म्हणजे M21 इक्वल टू 0. त्यानंतर A21 इक्वल टू -1चा 2 + 1 इंटू 0 म्हणजेच आन्सर काय येईल 0. ठीक आहे. त्यानंतर बघा त्यानंतर काय येईल त्यानंतर बघू इथे या ठिकाणीच A22 इक्वल टू किती 3 आणि या ठिकाणी M22 किती मिळेल आपल्याला. आता 3 कुठं प्रेझेंट आहे रो सेकंड कॉलम सेकंड उरलेले लिमिट 1 0 5 -1 1 इंटू -1 -1 आणि 5 इंटू 0 गेट आन्सर 0 म्हणजे M22 -1. या ठिकाणी A22 -1चा 2 + 2 इंटू -1 म्हणजेच आन्सर इज -1. त्यानंतर काय होईल त्यानंतर काय A23 इक्वल टू किती आहे 0 आणि या ठिकाणी M23 किती मिळेल आपल्याला. आता हा 0 सेकंड रो थर्ड कॉलम उरलेले इव्हेंट 1 0 5 2 1 इंटू 2 2 आणि 5 इंटू 0 0 म्हणजे M23 इज 2
त्यानंतर A23 इक्वल टू काय येईल -1चा 2 + 3 × 2 म्हणजे आन्सर काय मिळेल आपल्याला -1चा 5वा घात -1 -1 × 2 गेट आन्सर इज -2 त्यानंतर काय A31 काय 5. आता हा 5 कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे त्याच्यावरून आपल्याला कळेल की मायनर ऑफ एलिमेंट M31 ठीक आहे. तर बघा हा 5 रो थर्ड कॉलम फर्स्ट उरले एलिमेंट 0 0 3 0 0 × 0 0 3 × 0 0 म्हणजे M31 = 0 म्हणूनच A31 पण काय येईल 0च येईल. A31 = -1चा 3 + 1 × 0 म्हणजे आन्सर इज 0. त्यानंतर काय येईल A32 इक्वल टू किती A32 इक्वल टू 5 A3 इक्वल टू 2 आणि M32 इक्वल टू किती आहे रो थर्ड कॉलम सेकंड 1 0 3 0 म्हणजे इथं आन्सर पण काय येईल 0च येऊन जाईल. आणि या ठिकाणी A32 इक्वल टू पण काय मिळेल 0च मिळेल कारण की 0ला कोणत्याही संख्येनं जर मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0च येईल ठीक आहे. त्यानंतर A33 इक्वल टू किती -1 आणि M33 इक्वल टू किती येईल आता हा -1 रो थर्ड कॉलम थर्ड उरले लिमिट 1 0 3 3 1 × 3 3 3 × 0 0 M33 इक्वल टू आन्सर इज 3. तर यावरून आपल्याला भेटेल कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A33 इक्वल टू काय भेटेल -1चा 3 + 3 × 3 म्हणजे आन्सर मिळेल आपल्याला 3. आन्सर काय मिळेल आपल्याला 3 ठीक आहे. तर बघा आता नेक्स्ट काय येईल आपल्याकडे आता ह्या मॅट्रिक्स अप्लाय करायचं कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स काय करायचं तयार करायचं म्हणजेच काय येईल आता A11 इक्वल टू किती आहे -3 A12 + 3 A13 -9 A21 0 A22 -2 A23 -2 A31 0 A32 0 आणि A33 + 3 ठीक आहे. तर ह्या कोफॅक्टर ऑफ एलिमेंटवरून आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आपण काय करू तयार करू म्हणजे या ठिकाणी काय येईल AIJ किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे तो 3/3 मॅट्रिक्स आणि या ठिकाणी कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स आपण तयार करत आहोत -3 3 ज्या त्या एलिमेंटची पोझिशन आहे A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 त्याच पोझिशनला त्याचे जे आन्सर आहेत ते काय आन्सर करायचे राईट डाऊन करायचे. A3 -9 या ठिकाणी 0 -1 -2 0 0 3 आता हे काय झालं तयार आपला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे. हे झाला तयार आपला कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स. तर याच्यावर जर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स तुम्ही अप्लाय केला AIJ 3/3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण T किंवा T' ना त्याला काय करतो आपण डिनोट करतो इक्वल टू आता ह्याला काय करायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय त्या कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सला एक तर रो करा किंवा कॉलम करा म्हणजेच एखाद्या रोला तुम्ही पहिलं आपण अप्लाय केला कॉलम आणि नंतर जर आपण कॉलम अप्लाय केला तर ते आन्सर आपलं चुकू शकतं. म्हणजेच पूर्ण मॅट्रिक्सला एकतर रोजचं कॉलम करा किंवा कॉलमचं रो करा पण पूर्ण मॅट्रिक्सला ते अप्लाय करा ठीक आहे. तर आता या ठिकाणी करतो मी कॉलमचं रो तर -3 0 0 3 -1 0 -9 -2 हे 3 ठीक आहे. आता हा झाला आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ठीक आहे. आता हा झाला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच हा काय झाला आपला ॲडजंट ऑफ ए ADJ A इक्वल टू काय होईल आपला -3 0 0 3 -1 0 -9 -2 आणि हे 3 ठीक आहे. आता ॲडजंट ऑफ भेटला आणि या ठिकाणी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए सुद्धा भेटला आहे ठीक आहे. तर ठेवून द्या आता त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू फॉर्म्युला कोणता होता आपला A इन्व्हर्स इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ A इंटू ॲडजंट ऑफ ए म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए किती आहे -3 आणि ॲडजंट ऑफ ए काय -3 0 0
3 मायनस 1 0 मायनस 9 मायनस 2 3. ठीक आहे. तर हे काय झालं आपलं ए इनवर्स, म्हणजेच हे झालं आपलं आन्सर. हे झालं आपलं आन्सर. क्लिअर. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 4. ठीक आहे. तो पहा ऑनस्क्रीन. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 आपला, यामध्ये सुद्धा आपल्याला ए इनवर्स फाइंड करायचा आहे. तो पण कशाने करायचा आहे, बाय ॲडजंट मेथडने. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 1 2 3 0 2 4 0 0 5 0 0 5. बघा आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा तुम्ही की हा पण क्वेश्चन कसा आहे 3/3चा आहे. ठीक आहे. ह्याची ऑर्डर किती आहे 3/3. आणि ह्या क्वेश्चनमध्ये सुद्धा आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की ए इनवर्स फाइंड करायचं आहे आपल्याला. ठीक आहे. ए इनवर्स फाइंड करायचं आहे, पण बाय कशानं, बाय ॲडजंट मेथड. बाय ॲडजंट मेथड. ठीक आहे. बाय ॲडजंट मेथड. तर बघा आता ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला 3/3चा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला जर ए इनवर्स जर फाइंड करायचा आहे आणि ॲडजंट ऑफ मेथडनं फाइंड करायचं असेल तर आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे त्यासाठी. तो कोणता होता, ए इनवर्स इक्वल टू 1/, डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए. बघा आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये डिटर्मिनंट ऑफ ए ही एक बाब आहे आपल्याकडे आणि ही एक बाब आहे. ठीक आहे. तर या 2 थिंग्स आहेत. तर या 2 थिंग्ससाठी आपल्याला ॲडजंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला कोफॅक्टर ऑफ एलिमेंट, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स, त्यावर अप्लाय करायचं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, आणि जो आपल्याला गिवन मॅट्रिक्स मिळेल तो असेल आपला ॲडजंट ऑफ मॅट्रिक्स. आणि डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजे ह्या 3/3 मॅट्रिक्स आपण डिटर्मिन काढतो. आपण फर्स्ट रो ॲज इट इज घेतो, त्यानंतर तो एलिमेंट कोणत्या रोमध्ये आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे ते एलिमेंट आपण काय करतो, डिलीट करतो, एलिमिनेट करतो, काढून टाकतो. आणि जे उर्वरित एलिमेंट आहेत त्या एलिमेंटमध्ये त्याचं डिटर्मिन काढतो किंवा त्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून त्यामध्ये मायनस सन देतो. ठीक आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट एलिमेंट घेतो. जर नेक्स्ट एलिमेंट आपण मायनस घेतो, सपोज तो पॉझिटिव्ह असेल तर त्या ठिकाणी मायनसच होईल. सपोज तो निगेटिव्ह असेल तर त्या ठिकाणी काय होईल, मायनस गेट प्लस होऊन जाईल. तो एलिमेंट घेऊन त्यानंतरसुद्धा आपण तो एलिमेंट ज्या रोमध्ये ज्या कॉलममध्ये आहे ते एलिमेंट आपण काय करतो, डिलीट करतो आणि जे 4 एलिमेंट उरलेत त्यामध्ये आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे. आणि आतमध्ये मायनस नेतो. ह्या ज्या 2 एलिमेंटची प्रोसिजर आहे तीच प्रोसिजर आपण त्या फर्स्ट रोमध्ये थर्ड एलिमेंटसोबतसुद्धा अप्लाय करायची. पण थर्ड एलिमेंट काय करायचा, प्लस घ्यायचा. ठीक आहे. प्लस मायनस प्लस घ्यायचा. ठीक आहे. तर बघा आता क्वेश्चन नंबर 4 बघा आता. तर या सुरुवातीला काढूया डिटर्मिनंट ऑफ ए. काय करायचं, डिटर्मिनंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट ऑफ ए काढण्यासाठी आपल्याला यामध्ये फर्स्ट एलिमेंट काय आपला 1, हा 1 ॲज इट इज घ्यायचा. ठीक आहे. तर 1 कुठे प्रेझेंट आहे, रो फर्स्ट कॉलम फर्स्ट, हा कॉलम सेकंड, हा कॉलम थर्ड, हा रो सेकंड, हा रो थर्ड. क्लिअर. तर बघा आता हा 1 प्रेझेंट इन रो फर्स्ट कॉलम फर्स्ट. आता हा 1मध्ये 0 0, कॉलम फर्स्टमध्ये 1 0 0 आणि रो फर्स्टमधील 1 3 1 2 3 टोटली एलिमेंट डिलीट करून टाकायचे. उरलेले एलिमेंट कोणते 2 4 0 5. आता ह्या चौघांचं काय करायचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि ह्या 1 सोबत त्याला मल्टिप्लाय करायचं. म्हणजे 2 × 5 गेट 0, 2 × 5 गेट आन्सर इज 10 आणि 4 × 0 आन्सर इज 0. म्हणजेच काय येईल, फक्त त्या ठिकाणी 10 येईल. आता सेकंड काय येतो आपण, मायनस प्लस मायनस 2. आता हा 2 कुठे प्रेझेंट आहे, रो फर्स्ट कॉलम सेकंड. उरलेले एलिमेंट कोणते 0 4 0 5. म्हणजे टोटली आन्सर काय या ठिकाणी 0 येईल. बरोबर ना. 0 × 5 0 आणि 0 × 4 0. प्लस मायनस आणि थर्ड काय असतो आपला प्लस. आता प्लस 3. तर यामध्ये बघा हा 3 प्रेझेंट इन रो फर्स्ट कॉलम थर्ड. उरलेले एलिमेंट 0 2 0 0. म्हणजेच टोटली आन्सर इज 0. आता ठिकाणी किती आन्सर मिळेल आपल्याला, डिटर्मिनंट ऑफ ए इक्वल टू आन्सर इज 10. आन्सर काय मिळेल आपला 10. बरोबर ना. आता बघा आपण डिटर्मिनंट ऑफ ए आला 10, म्हणजे डिटर्मिनंट ऑफ 10 इज नॉट इक्वल टू 0. म्हणून या ठिकाणी काय मिळेल आपला ए इनवर्स एक्झिस्ट. इथं होणार आपली ए इनवर्स एक्झिस्ट. आता नेक्स्ट काय आहे, ॲडजंट ऑफ ए. तर A11 इक्वल टू काय, फर्स्ट एलिमेंट कोणता आहे
1 M11 इक्वल टू काय मिळेल आपल्याला, हा 1 कुठं प्रेझेंट आहे, कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणत्या कॉलममध्ये प्रेझेंट आहे, तर टोटली एलिमेंट काय करायचे डिलीट करायचे. हा 1 फर्स्ट रोमध्ये कॉलम फर्स्टमध्ये, उरलेले एलिमेंट कोणते 2 4 0 5, 2 × 5 10 आणि 0 × 4 0 म्हणजे M11 आन्सर इज 10. त्यानंतर A1 कोफॅक्टर ऑफ एलिमेंट A11 इक्वल टू काय -1चा जी ऑर्डर आहे ते रेस्टला इंटू 10 म्हणजे आन्सर इज 10 पॉझिटिव्ह 10. त्यानंतर काय A12 इक्वल टू किती 2, तर M12 काय मिळेल आपल्याला, काय मिळेल M12 कुठं आहे तो रो फर्स्ट कॉलम सेकंड, उरलेले एलिमेंट कोणते 0 4 0 5 म्हणजे या ठिकाणी M12 इक्वल टू काय मिळेल 0, M12 इक्वल टू 0 बरोबर ना. 0 × 5 0, 0 × 4 0 म्हणजे M12 0. या ठिकाणी A12 इक्वल टू काय मिळेल -1चा 1 + 2 × 0 म्हणजे आन्सर इज 0. त्यानंतर नेक्स्ट स्टेप काय मिळेल A13 इक्वल टू किती, A13 इक्वल टू 3 आणि M13 इक्वल टू किती येईल, 3 कुठं प्रेझेंट आहे रो फर्स्ट कॉलम थर्ड, उरलेले एलिमेंट 0 2 0 0 म्हणजे आन्सर इज 0. 0 × 0 0, 0 × 2 0 म्हणजे आन्सर इज 0. त्यानंतर A13 -1चा 1 + 3 × 0 म्हणजे आन्सर इज 0. त्यानंतर काय येईल A21 किती आहे 0 आणि M21 किती मिळेल आपल्याला, हा 0 कुठे प्रेझेंट आहे रो सेकंड कॉलम फर्स्ट, उरलेले एलिमेंट 2 3 5 0 आणि 5. ठीक आहे, तर 2 × 5 गेट आन्सर इज 10, 0 × 3 गेट आन्सर इज 0 म्हणजे आन्सर काय मिळेल 10. या ठिकाणी किती येईल A21 इक्वल टू -1चा 2 + 1 × 10 म्हणजे आन्सर किती येईल -10, कारण की -1चा क्यूब काय असतो -1 × 10 आन्सर इज 10. त्यानंतर काय आता A21 झाला, आता काय नेक्स्ट A22 किती आहे A22 इज 2, या ठिकाणी मायनर ऑफ M22 काय मिळेल, हा 2 कुठं आहे रो सेकंड कॉलम सेकंड, उरलेले मी कोणते 1 3 0 5 क्लिअर, 1 × 5 5 आणि 3 × 0 0 0. या ठिकाणी काय येईल A22 इक्वल टू काय येईल -1चा 2 + 2 × 5 म्हणजे आन्सर इज 5, कारण की -1चा चौथा घात पॉझिटिव्ह 1 × 5 गेट आन्सर इज 5. त्यानंतर काय येईल A23 किती आहे 4, A23 किती आहे 4 आणि M23 किती येईल, आता हा 4 कुठं प्रेझेंट आहे रो सेकंड कॉलम थर्ड, उरलेले कोणते 1 2 0 0, 1 × 0 0, 0 × 2 0 म्हणजे आन्सर इज 0. त्यानंतर काय येईल A23 इक्वल टू काय येईल -1चा 2 + 3 × 0 म्हणजे आन्सर इज काय 0, आन्सर इज 0. त्यानंतर काय येईल A31 इक्वल टू किती आहे 0 आणि M31 इक्वल टू किती येईल, आता हा 0 रो थर्ड आणि कॉलम फर्स्टमध्ये प्रेझेंट आहे, उरलेले एलिमेंट कोणते 2 3 2 4, 2 × 4 8 आणि 2 × 3 2 × 3 किती 6, 8 + 6 किती 8 - 6 गेट आन्सर इज +2. त्यानंतर काय येईल A31 इक्वल टू काय येईल -1चा 3 + 1 × 2 म्हणजे आन्सर इज 2, कारण की 3 + 1 4, -1चा चौथा घात +1 × 2 गेट आन्सर इज 2. त्यानंतर काय येईल A32 इक्वल टू किती आहे A32 इक्वल टू 0 आणि या ठिकाणी M32 किती मिळेल आपल्याला, आता 0 रो थर्ड कॉलम सेकंड, उरलेले लिमिट 1 3 0 4, 1 × 4 4, 0 × 3 0 म्हणजे आन्सर इज 4, म्हणजे आन्सर इज 4. त्यानंतर काय येईल A32 इक्वल टू काय येईल -1चा 3 + 2 × 4 म्हणजे आन्सर इज -4, आन्सर इज -4. क्लिअर ना. आता -1चा 5वा घात -1 × 4 -4 बरोबर. त्यानंतर काय येईल
33 A33 इक्वल टू किती आहे 5 आणि M33 किती मिळेल आपल्याला आता 5 रोज थर्ड कॉलम थर्ड उरले लिमिट 1 2 0 2 1 इंटू 2 2 आणि 2 इंटू 0 0 तर A33 इक्वल टू काही मिळेल -1चा 3 + 3 इंटू 2 म्हणजे आन्सर इज 2. आता हे झाले टोटली कोफॅक्टर ऑफ एलिमेंट. ठीक आहे. तर A11 इक्वल टू किती आहे 10 A12 2 A13 0 A21 -10 A22 +2 +5 A23 0 A31 2 A32 -4 A33 +2. आता ह्या कोफॅक्टर ऑफ एलिमेंटपासून आपण कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स तयार करणार. ठीक आहे. कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स म्हणजेच काय येईल AIJ 3/3 मॅट्रिक्स इक्वल टू काय असेल 10 0 0 10 0 0 नेक्स्ट काय येईल -10 5 0 -10 5 0 आणि थर्ड रो काय येईल 2 -4 आणि +2 2 -4 +2. आता ह्या मॅट्रिक्सवर कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सवर आपल्याला अप्लाय करायचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. तर आपल्याला ॲडजंट ऑफ ए मिळून जाईल AIJ 3/3 T किंवा T' आपण त्याला काय करतो इंडिकेट करतो. या ठिकाणी मी रोजचं कॉलम करणार आहे. तर काय येईल रोजचं कॉलम 10 0 0 -10 5 0 2 -4 2. ठीक आहे. तर हा झाला आपला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्सचा. तर यानंतर हाच जो मॅट्रिक्स असतो तो असतो आपला ॲडजंट ऑफ ए. काय येईल 10 -10 2 0 5 -4 0 0 2. ठीक आहे. तर आपला फॉर्म्युला काय होता A इन्व्हर्स इक्वल टू 1/1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजंट ऑफ ए. म्हणजे आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए सुद्धा भेटलेला आहे. किती आहे तो डिटर्मिनंट ऑफ ए 10 आणि ॲडजंट ऑफ ए कुठं आहे हा मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. तर बघा A इन्व्हर्स इक्वल टू 1/, काय होता डिटर्मिनंट ऑफ ए किती आहे 10 आणि हा मॅट्रिक्स कोणता आहे 10 -10 2 0 5 -4 0 0 2. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. त्यानंतरचा आपला क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 6. फाइंड द इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. त्यामध्ये 4 सब क्वेश्चन देण्यात आलेले आहेत. तर त्या 4 सब क्वेश्चनपैकी फर्स्ट सब क्वेश्चन बघा ऑन स्क्रीन. क्वेश्चन नंबर फर्स्ट कोणता आहे तो 1 2 2 -1. फक्त या ठिकाणी करायचं आपल्याला इन्व्हर्स मॅट्रिक्स फक्त फाइंड करायचं. इन्व्हर्स मॅट्रिक्स. तर आपल्याला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स फाइंड करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल त्याचं डिटर्मिनंट फाइंड करावं लागेल. सपोज मॅट्रिक्स ए असेल. ठीक आहे. या मॅट्रिक्सचा आपल्याला डिटर्मिनंट फाइंड करावं म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए. जर हे इज नॉट इक्वल टू 0 असेल तर ते काय असेल आपलं A इन्व्हर्स त्या ठिकाणी काय होईल एक्झिस्ट होईल. A इन्व्हर्स त्या ठिकाणी काय होईल एक्झिस्ट होईल. ठीक आहे. तर एक्झिस्ट झाल्यानंतर आपण त्यानंतर काय करतो फॉर्म्युला यूज करतो A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू आय. A इंटू A इन्व्हर्स इक्वल टू आय. ए म्हणजे काय असेल ए म्हणजे गिवन मॅट्रिक्स असेल. सपोज हा मॅट्रिक्स. ठीक आहे. हा मॅट्रिक्स असेल ए आणि हा A इन्व्हर्स इक्वल टू आय. ठीक आहे. म्हणजेच ए म्हणजे काय हा 1 2 2 -1 आणि हा A इन्व्हर्स इक्वल टू. आता हा मॅट्रिक्स कितीचा ऑर्डर किती आहे 2/2 ऑर्डर आहे. म्हणजेच आयडेंटिटी मॅट्रिक्स आय म्हणजेच काय आयडेंटिटी मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्स. आय म्हणजे ऑर्डरसुद्धा याची ह्या मॅट्रिक्सवरच घ्यायची. म्हणजेच काय 1 0 0 1. ठीक आहे. त्याच्यावर असे लिमिटेड ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करायचे की A इन्व्हर्सच्या साईडचा जो मॅट्रिक्स आहे तो काय असला पाहिजे आपला आयडेंटिटी मॅट्रिक्स असला पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिमिटेड ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करून या ठिकाणी 0 आणि या ठिकाणी 0 आणि ह्या ठिकाणी +1 जर आलं आणि हा मॅट्रिक्स जर असा तयार झाला तर हा मॅट्रिक्स असा तयार झाला म्हणजेच या मॅट्रिक्समध्ये काय होणार आहेत चेंजेस होणार आहेत. ह्या मॅट्रिक्समध्ये काय होणार आहेत चेंजेस. जर चेंजेस होऊन जो मॅट्रिक्स आपल्याला या ठिकाणी मिळेल जो मॅट्रिक्स या ठिकाणी आपल्याला मिळेल तो मॅट्रिक्स काय असेल आपला A इन्व्हर्स असेल. ठीक आहे. तर ही आहे त्याची प्रोसिजर इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्सची. ठीक आहे. तर सुरुवात करूया क्वेश्चन नंबर 6 मधला
फर्स्ट सब क्वेश्चन. आता या ठिकाणी बघा 1 2 2 -1. ठीक आहे. तर आपला गिवन मॅट्रिक्स दिलेला आहे, त्याला आपण A = 1 2 2 -1 असं राईट हँड करू. ठीक आहे. त्यानंतर आपण काय करतो, डिटर्मिनंट ऑफ A = काय येईल, 2/2चा मॅट्रिक्स आहे, तर काय करतो आपण डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 × 1 -1 2 × 2 4 आणि आतमधला मायनस आहे, म्हणजेच की त्याला आन्सर मायनस मायनस गेट प्लस, म्हणजे -5 -5 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच या ठिकाणी काय होईल, A इनवर्स एक्झिस्ट होईल. या ठिकाणी A इनवर्स एक्झिस्ट होईल. क्लिअर. तर आपण काय यूज करतो फॉर्म्युला, A × A इनवर्स = I. A म्हणजेच काय, गिवन मॅट्रिक्स 1 2 2 -1 आणि हा A इनवर्स, आणि I म्हणजेच काय, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ठीक आहे. तर मला काय पाहिजे इथं, ह्या मॅट्रिक्सला मला आयडेंटिटी मॅट्रिक्स तयार करायचं, म्हणजे ह्या मॅट्रिक्सला मला ह्या मॅट्रिक्स तयार करायचं आहे. तर इथं 1 ऑलरेडी आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे, इथं 2 आहे, इथं 0 आहे, आणि इथं -1 आहे, इथं +1 आहे. ठीक आहे. तर मला चेंजेस पाहिजे फक्त ह्या 2मध्ये, ह्या 2मध्ये आणि ह्या -1मध्ये. म्हणजे मला ह्या आता मला ह्या 2ला 0 करता येईल का, येईल करता. कसं करता येईल, कारण की हा 2 कुठं प्रेझेंट आहे, रो सेकंडमध्ये प्रेझेंट आहे, पण रो फर्स्टमध्ये बघा 1 प्रेझेंट आहे. तर मला असं करता येईल का, R2 - 2R1. जर मी हा रो फर्स्टला जर मी 2 मल्टिप्लाय केलं, तर या ठिकाणी 2 होऊन जाईल, आणि या ठिकाणी काय होईल, 4 होऊन जाईल. म्हणजेच मी काय करणार, ह्याच्यावर लिमिटेड ट्रान्सफॉर्मेशन कोणतं अप्लाय करणार, R2 - 2R1, R2 - 2R1. म्हणजे फर्स्टमध्ये फक्त चेंजेस होतील, म्हणजेच R2मध्ये चेंजेस होणार, म्हणजे R1 काय येईल, R1 ॲज इट इज, म्हणजे R1 काय 1 2 ॲज इट इज A इनवर्स = 1 आणि हे 0. म्हणजेच काय येईल, आता R2 किती आहे, 2, R2 किती आहे, 2 -2, R1 किती आहे, R1 कुठे आहे, ह्याच्याच कॉलममध्ये व्हायचा. ठीक आहे. आपण रोज सेकंड घेतला आहे, तर त्या 2 त्याच्या कॉलममध्ये व्हायचा. R1 किती आहे, 1. म्हणजे आन्सर काय येईल, 2 - 2 गेट आन्सर इज 0. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 0. ठीक आहे. त्यानंतर बघा R2 किती आहे, -1 -2, R1 किती आहे, R1 किती आहे, 2, R1 किती आहे, 2. ठीक आहे. तर आन्सर काय येईल आपलं, -1 -4 म्हणजेच -5, मायनस या ठिकाणी 5 क्लिअर. आता आपण ह्या मॅट्रिक्सचं जे ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय केलं आहे, तेच ह्या मॅट्रिक्ससुद्धा अप्लाय करायचं. म्हणजे R2 किती आहे, 0 आणि -2R1, 0 - 2R1 किती आहे, 1, म्हणजे आन्सर इज -2. त्यानंतर R2 किती आहे, 1 आणि -2R1 म्हणजे 0, 2 × 0 0, आणि R1 किती आहे, 1, म्हणजे इथे काही 1 येईल. बरोबर. यामध्ये बघा आता 1 0, हां बरोबर. आता मला या ठिकाणी 0 पाहिजे, आणि या ठिकाणी काय पाहिजे, +1 पाहिजे, +1. जर मी रो सेकंडला काय करता येईल आपल्याला, ह्या रो सेकंडला इथं मला +1 आणण्यासाठी मी डायरेक्ट -1/5नं R2ला मल्टिप्लाय करू शकतो का, बघा करू शकतो का ते. मग काय करू मी इथं, -1/5 या ठिकाणी R2, म्हणजेच काय येईल, आता R2मध्ये चेंजेस होणार आहेत, म्हणजे R1 काय येईल, ॲज इट इज 1 2 A इनवर्स = 1 × 0. बरोबर. आता मला रो 2ला 1/5 ने करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं. 0ला कोणत्याही संख्येनं मल्टिप्लाय काय येतं, आन्सर 0. आणि -5ला R2 किती आहे, -1/5 × -5 काय येईल, 5 गेट कॅन्सल, -1 गेट कॅन्सल, आन्सर इज प्लस काय 1, मायनस काय होईल, प्लस होऊन जाईल, म्हणजे आन्सर इज +1. बरोबर. आता त्यासोबतच ह्या मॅट्रिक्सला स्वतः सेम तसंच करा. आता -2, हा -2 म्हणजे -1/5 × -2 म्हणजे 2 प्लस म्हणजे 2/5, म्हणजे या ठिकाणी किती येईल, 2/5. बरोबर. कारण की ते फक्त आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, किती येईल, 2/5. त्यानंतर काय 1, हा 1 R2 1, म्हणजे या ठिकाणी -1/5 × 1, म्हणजे आन्सर येईल इथं -1/5.
5. आता मला या 2च्या ठिकाणी 0 पाहिजे. म्हणजेच मी काय करू या ठिकाणी, जर आता मी R1 2 कुठं प्रेझेंट आहे, R1मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, मला R2ची मदत घेऊन मला तिथं 0 करता येतं का? येतं करता. कसं करता येईल, हे R1मध्ये 2 आहे आणि R2मध्ये किती आहे, 1 आहे. जर मी 1ला जर 2नं मल्टिप्लाय केलं, म्हणजे रोज सेकंडला मी 2नं मल्टिप्लाय केलं तर काय येईल, तर 2 × 0 0. म्हणजे यामध्ये काही फरक होणार नाही, कारण की R1 मायनस R2 जर केलं तर काय येईल, ॲज इट इज जाईल. मी जर 2नं मल्टिप्लाय केलं काय येईल, 2 आणि R1 मायनस R2 झालं तर या ठिकाणी काय येईल, 0 होऊन जाईल. बरोबर. तर बघा काय करता येईल मला इथं, R1 मायनस 2R2 म्हणजे जो फर्स्ट आहे त्याच्यामध्ये चेंजेस होणार आहे. म्हणजेच काय येईल, 1 मायनस 2R2 किती आहे, 0. म्हणजे 1 मायनस 2 0 म्हणजे 1. R1 चेंज होणार म्हणजे काय करायचं, R2 काय करायचं, ॲज इट इज लिहून टाकायचं. म्हणजे A इनवर्स इक्वल टू 2/5 मायनस 1/5. ठीक आहे. आता या ठिकाणी 1 झालं तर R1 किती आहे, 2 मायनस R2 किती आहे, हे 2 आणि R2 किती आहे, 1. म्हणजे 2 मायनस 2 गेट आन्सर इज 0. बरोबर. आता या ठिकाणी बघा R1 किती आहे, 1 मायनस 2 R2 किती आहे, इंटू 2/5. बरोबर. तर काय येईल आता बघा, हे 2 × 2 किती झाले, 1 मायनस 4/5. डायरेक्ट ह्याचं काय करा, खाली काय नाही म्हणजे 1 × 5 5 आणि 1 × 4 -4/5. म्हणजे आन्सर किती झालं आपलं, 1/5. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 1/5. बरोबर. आता नेक्स्ट बघा, R1 किती आहे, 0 मायनस 2 आणि R2 किती आहे, -1/5. म्हणजे या ठिकाणी मायनस काय होईल, प्लस म्हणजे 2/5 होऊन जाईल या ठिकाणी. बरोबर ना. दोन्ही त्याला फक्त मल्टिप्लाय करायचं आहे. मायनस गेट प्लस, 2 × 1 2 आणि 1 × 5 5 म्हणजे 2/5 आन्सर. म्हणजे काय येईल, 2/5. आता बघा हा मॅट्रिक्स बघा, आयडेंटिटी मॅट्रिक्स झाला का तयार, झाला ना तयार, 1 0 0 1. ठीक आहे. आपला 2/2चा आयडेंटिटी मॅट्रिक्स कसा असतो, 1 0 0 1. म्हणजेच हा मॅट्रिक्स काय तयार झाला, 1 0 0 1. म्हणून जो इकडचा मॅट्रिक्स येईल तो काय असेल, A इनवर्स. तो काय असेल, A इनवर्स. म्हणजेच A इनवर्स इक्वल टू काय येईल, A इनवर्स इक्वल टू. पण आता इथं बघा, ह्याच्यामध्ये मी कॉमन काय काढू शकतो, 5 काढू शकतो का, हो. 1/5 मी यामधून कॉमन काढू शकतो. म्हणजेच काही आन्सर काय आपलं, 1/5. इथं 1/5 कॉमन काढलं काय, इथं काय उरेल 1, इथं काय उरेल 2, इथं काय उरेल 2, इथं काय उरेल -1. हे झालं आपलं ह्या मॅट्रिक्सचं A इनवर्स. हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. त्यानंतरचा आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 2 - 2 -1 2. ठीक आहे. ह्याला पण काय करायचं, आपल्याला इनवर्स मॅट्रिक्स फाइंड करायचं आहे. ठीक आहे. तर बघा यामध्ये सुरुवातीला आपण काय करतो, डिटर्मिनंट फाइंड करतो. काय येईल, 2 × 2 4 आणि -1 × -3 काय होईल, +3 आणि मधला साईन मायनस, म्हणजे इक्वल टू 1 इज नॉट इक्वल टू 0. म्हणजेच A इनवर्स एक्झिस्ट. बरोबर. तर बघा A × A इनवर्स इक्वल टू I. एक आहे आपल्याकडं गिवन मॅट्रिक्स 2 - 2 -3 -1 2 इंटू A इनवर्स इक्वल टू I म्हणजे काय, 1 0 0 1. बरोबर. बघा आता मला यामध्ये ह्या मॅट्रिक्सचं मला आयडेंटिटी मॅट्रिक्स जर मी तयार केला तर जो इकडचा मॅट्रिक्स चेंजेस होऊन येईल तो काय असेल, आपला A इनवर्स असेल. ठीक आहे. तर बघा इथं 2 आहे, इथं खाली -1 आहे. ठीक आहे. इथं -3 आहे, इथं 2 आहे. तर इथं मला 1 पाहिजे. तर मी R1 + R2 करू शकतो का. जर मी R1 + R2 केलं तर R1 किती आहे, 2 + R2 किती आहे, -1. म्हणजे 2 - 1 म्हणजे या ठिकाणी काय येईल, 1. म्हणजे या ठिकाणी माझा 1 तयार होईल. बरोबर. म्हणजे मी ह्याच्या कोणता एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन अप्लाय करू, R1 + R2. म्हणजेच काय येईल या ठिकाणी, 2 हे 2 R1 किती आहे, 2 + R2 किती आहे, -1 मायनस प्लस मायनस 2 - 1 आन्सर इज 1. म्हणजे या ठिकाणी 1. फक्त R1मध्ये चेंजेस होणार आहेत म्हणून मी काय करतो, R2 काय करतो, ॲज इट इज लिहून घेतो.
0 1 बरोबर. आता R1 किती आहे -3 किती आहे -3 आहे प्लस R2 किती आहे प्लस R2 किती आहे 2 म्हणजेच या ठिकाणी ते तयार होईल -1 म्हणजे -1 हे झालं -1. आता परत ह्या मॅट्रिक्ससोबत तेच हेच एलिमेंट ट्रान्सफॉर्मेशन काय करायचं अप्लाय करायचं. R1 प्लस R2 R1 किती आहे 1 आहे आणि R2 किती आहे 0 म्हणजे 1 प्लस 0 या ठिकाणी 1. R1 किती आहे 0 आणि हे किती आहे R2 किती आहे 1 म्हणजे 1 प्लस R1 किती आहे 0 आणि प्लस R2 किती आहे 1 म्हणजे आन्सर इज 1. ठीक आहे. तर मला आता इथं 0 करायचं आहे तर मी काय करता येईल मला डायरेक्ट R2 प्लस R2 प्लस R1 म्हणजेच काय येईल R2 मध्ये चेंजेस होणार आहेत म्हणजे R1 काय येईल ॲज इट इज 1 1 1 and 1. तर काय येईल R2 किती आहे -1 आणि R1 किती आहे +1 म्हणजेच आन्सर इज 0 म्हणजे या ठिकाणी 0. R2 किती आहे 2 आणि R1 किती आहे -1 प्लस मायनस -2 - 1 आन्सर इज 1. आन्सर इज 1. तर या ठिकाणी काय येईल R2 किती आहे 0 0 प्लस R1 किती आहे 1 R2 किती आहे 1 आणि R1 किती आहे 1 1 प्लस 1 आन्सर इज किती 2. आता नेक्स्ट काय येईल 1 आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला ह्या ठिकाणी 0 करायचं आहे म्हणजेच काय करता येईल आपल्याला R1 प्लस R1 प्लस R2 म्हणजेच काय येईल R1 किती आहे 1 प्लस किती येईल 0 म्हणजे सेकंड रो काय करायचं आपल्याला सेकंड रो काय करायचं आहे ॲज इट इज लिहून घ्यायचा 1 2 फक्त चेंजेस होणार आहेत रो फर्स्टमध्ये. तर काय येईल तर R1 किती आहे 1 आणि R2 किती आहे 0 म्हणजे किती काय येईल 1 + 0 1. R1 किती आहे -1 R2 किती आहे -1 +1 म्हणजे काय येईल 0. त्यानंतर काय R1 किती आहे 1 आणि R2 किती आहे 1 1 + 1 आन्सर इज 2. R1 किती आहे 1 आणि R2 किती आहे 2 म्हणजे 1 + 2 = 3 म्हणजेच आपला आन्सर काय येईल A इनवर्स इक्वल टू काय येईल 2 3 1 and 2 2 3 1 and 2 हे झालं आपलं A इनवर्स. हे झालं आपलं आन्सर.